या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। विधान परिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होऊ शकतात। हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे काम पाहण्याची शक्यता आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। विधानसभेचे सध्या महायुतीचे सभागृह नेता देवेंद्र फडणवीस आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया। अजित, काय बातमी येते ही? सुवर्णा, दोन्ही सभागृहाचं कामकाज पाहण्याकरता सत्ताधाऱ्यांकडून तसंच त्या पद्धतीने पक्षाकडून एक सभागृह नेता दिला जातो। माहितीने पूर्ण तिन्ही पक्षांच्या मिळून एकच नेते दिले आहेत। विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस असतील तर विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची निवड जवळपास निश्चित झालेली आहे आणि यामुळे विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जाते। त्यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। विधान परिषदेमध्ये सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय का? नाही, या बाबतीत मला काही माहिती नाहीये। सर, आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट होणार आहे आणि नवीन नावांची वर्णी लागणार आहे। काही सना मलिक असतील किंवा मग इतर नेते। एक लक्षात घ्या, मोठी बातमी कॅमेरा तिकडे या बाबतीतली तुम्ही जे काही प्रश्न तुमच्याकडे किंतु परंतु जर तर येतात त्याचं उत्तर माझ्याकडे नाही। की सुवर्ण ऐकलं असेल की धनंजय मुंडे यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांच्यापर्यंत अजून हा विषय आलेला नाही, पण सूत्रांची आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विधान परिषद सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। त्याची घोषणा कधी पण होऊ शकते आणि हिवाळी अधिवेशनापासून हे सगळं कामकाज जे आहे ते पाहिलं जाईल, त्याची सुरुवात माहितीनं केलेली आहे। माहितीनं एकंदर आपण जर पाहिलं तर आजचे हे 7, 8, 9 हे 3 दिवसाचं अधिवेशन जे आहे याच्यामध्ये सगळ्या आमदारांची शपथ होईल। शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडले जातील, पण त्याच्याही पुढे जाऊन माहितीनं कामकाजासाठी वेगवान कामकाज करण्यासाठी थेट सभागृह नेत्यांची निवड जी आहे ती निश्चित केलेली आहे। त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती फक्त आता नागपूर अधिवेशनामध्ये केली जाईल। सुवर्ण, नक्की बातमी अशी येत होती की आज आणि उद्या आमदारांचा शपथविधी आणि परवाच्या दिवशी या संदर्भातली निवड होईल, मात्र ती आजच झालेली आहे का? तशी अधिकृत घोषणा झालेली आहे का? एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गोटातून काही प्रतिक्रिया येते का? ही निवड जी आहे ही निवड निश्चित झालेली आहे, फक्त त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती करणं बाकी आहे। कारण का कामकाज पाहण्याकरता सभागृह नेता जो आहे तो महत्वाचा असतो। कारण व्हीप काढणं किंवा आदेश देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पक्षीय लेवलवरती आणि ज्या युती आघाडी असतात त्या लेवलवरती पाहिलं जातं आणि त्याकरता सभागृह नेता महत्वाचा असतो। सभागृह नेत्याने एखादं म्हणणं मांडलं किंवा एखाद्या विषयाच्या गंभीरतेने त्यांनी चर्चा केली तर ते संपूर्ण सभागृहाला मानणं गरजेचं असतं, त्यांना बंधनकारक असतं आणि यामुळे सभागृह नेतेपद हे फार महत्वाचं असतं। महायुतीनं कामकाज जे आहे, आता हे कामकाज तर फक्त शपथविधीचं आहे, मुंबईमध्ये जे अधिवेशन होतं ते, पण विधानसभा जे नागपूरला जे विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे खऱ्या अर्थानं नवीन सरकारचं, त्यासाठी त्यांनी आधीपासूनच पूर्णपणे तयारी केली असून हे नाव निश्चित झालेलं आहे। उद्या किंवा परवामध्ये जसे विधानसभा अध्यक्षांची निवड होईल तेव्हा लगेच हा प्रस्ताव पुढे करतील आणि एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी तर देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती केली आहे असं जाहीर केलं जाईल। सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिलेली आहे। अजित, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही बातमी देऊया। विधानसभेचे सभागृह नेता असतील देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभागृह नेता असतील एकनाथ शिंदे। या संदर्भातला निर्णय जवळपास झालेला आहे, फक्त त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर आपण ही बातमी बघताय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी ही बातमी आपल्याला दिलेली आहे। अजित, हा प्रक्रियेचा भाग आहे का? तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपापसात चर्चा करून हा निर्णय झालेला आहे का? फक्त घोषणा होणं बाकी आहे का? एकनाथ शिंदे हे विधान परिषदेचे सभागृह नेता असतील आणि देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे सभागृह नेता असतील। विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे, फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी आपण ही बातमी बघताय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी ही एक्सक्लुझिव्ह बातमी दिलेली आहे।